श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। डोकावर पाय, या लाकूड तोडायचं करायचं काय? खाली डोकावर पाय, या लाकूड तोडायचं करायचं काय? खाली डोकावर पाय। गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा दिवसेंदिवस चांगलाच तापत असल्याचं पाहायला मिळत आहे। वृक्षप्रेमी सिने अभिनेते यांच्यानंतर आता मानवता किन्नर समाजाकडून देखील वृक्षतोड थांबवण्यासाठी आंदोलन केलं जात आहे। या दरम्यान झाडे वाचवा, तपोवन वाचवा, वृक्षतोडी थांबवा, नाशिक वाचवा अशा आशयाचे फलक हातात घेऊन या लाकूड तोड्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, झाडे वाचवा, तपोवन वाचवा अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। जय अंबे, जय श्री महाकाल, जय श्रीराम। मानवता किन्नर सलमा श्री सलमा गुरुनायक यांच्या वतीने आम्ही इथं आलो आहोत। तर मला एक म्हणायचं आहे, प्रभू श्रीरामाच्या चरणाने पावन झालेली तपोभूमी तुम्ही ही नष्ट करण्याचा प्रयत्न करताय। म्हणजे तुम्ही अख्ख्या माणुसकी, अख्ख्या माणसांच्या तुम्ही भावनांचा कत्तल करताय। आणि 1800 झाडं कत्तल करण्याचा तुम्ही जो निर्णय घेतला आहे, सामान्य माणसाने एक झाड कत्तल जर केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो। तुम्ही 1800 झाडं कत्तल करताय, प्रशासन, महानगरपालिका, तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा? आणि माझं एकच कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही याचा निर्णय तुम्ही सुनावला नाही तर आम्ही प्रशासनाला, महानगरपालिकेला, मंत्री महोदयापर्यंत आम्ही नाशिक किन्नर समाज धाव घेऊ आणि आमच्या नाशिकचे झाडे वाचवूनच राहू। आणि अजून एक बाब मला म्हणायची आहे का, अख्ख्या नाशिककरांनी इथं तुम्ही धाव घेतली पाहिजे। आणि आम्हाला गर्व आहे का आम्ही नाशिक किन्नर समाज या गोष्टीसाठी आम्ही पुढे आलो आहोत। अरे तुम्ही माणूस असून नाशिकचे नाशिककरांनो तुम्ही पण सगळ्यांनी धाव घेतली पाहिजे आणि आपल्या नाशिकचे जे झाडे हे वाचवले पाहिजे। कारण की आपल्या इथं भावना आहे, आपल्या पूर्वजांच्या इथं भावना आहे। आणि तुम्ही साधुग्रामसाठी हे तुम्ही जे करायचा निर्णय घेतलाय तो योग्य आहे। साधू संतांना झाडांची सावली पाहिजे आहे। तुम्ही जी सावली नष्ट करून तुम्ही जो निर्णय घेतलाय करायचा तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि अत्यंत वाईट निर्णय आहे हा। तुम्ही हा निर्णय बदला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही लवकर हा निर्णय बदला, निर्णय बदला, निर्णय बदला, नाही तर आम्ही कठोर आंदोलन करू, टाळी आंदोलन करू। त्यामुळे आता यावर स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।